माझं शिक्षण जे आहे ते मी BMS केलेलं आहे. BMS जे आहे ते मी 1981 साली जी आहे ऍडमिशन घेतली होती आणि 1988 साली जे आहे ते मी पास आउट झालो. शिरूर घोडनदी या शहरामध्ये 1988 पासून मी वैद्यकीय सेवा जी आहे ती देत आहे. परंतु वैद्यकीय सेवा देत असताना देखील जे माझे वडील शिक्षक होते, कारण आर्थिक परिस्थिती जी आहे ती जेमतेम होती आणि वैद्यकीय सेवा शिकत असताना जो काही आर्थिक भार कुटुंबावर येतो तो अधिक चालू नये म्हणून मी त्यावेळेला जे आहे त्या आपल्या जनता सहकारी बँकेच्या सहकार्याने माझं वैद्यकीय व्यवसायाचं जे आहे पाऊल ते चालू केलेलं होतं. आणि सांगण्याचा अत्यंत आनंद होतो की ते सहकार्य करताना येथील गोनदीच्या त्यावेळच्या संपूर्ण ऑफिस स्टाफने मला खूप मदत केलेली होती आणि त्यामुळेच मी या वैद्यकीय सेवेमध्ये पाय ठेवू शकलो. वैद्यकीय सेवा करत असताना आताच्या नवीन राजकीय परिस्थितीमध्ये किंवा सामाजिक परिस्थितीमध्ये खूप बदल झालेले आहेत. सामाजिक परिस्थितीमध्ये जे आहे ते ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जी ती रोज रोज नवीन येते. आम्हाला नवीन नवीन वैद्यकीय उपकरणं जे घेण्याची गरज पडते. राजकीय परिस्थितीमध्ये जे आहे ते सध्या आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांच्या सरकारने संपूर्ण भारतवासियांसाठी स्टार्टअपची एक संकल्पना जी चालू केलेली आहे आणि या स्टार्टअपच्या माध्यमातून काम करताना नवीन पिढीला किंवा आमच्यासारख्या जुन्या पिढीला देखील जे आहे ते खूप मदत होतीये. अर्थात ही मदत करताना बँक ही फार मोठा हिस्सा जे आहे ते मदतीचा जो आहे तो घेत असते आणि त्याच्यात मी आवर्जून उल्लेख करेल की जनता सहकारी बँक या पद्धतीच्या सर्व मदतीसाठी तत्परतेने पुढे येत आहे. आपण सर्वांना माहिती आहे की पूर्वीच्या काळामध्ये आपण साधी अँजिओप्लास्टी किंवा अँजिओग्राफी करायची म्हटली तर ह्या गोष्टी फक्त आपल्याला ऐकिवात होत्या आणि तो जो आहे तो अत्यंत उच्चभ्रू किंवा अत्यंत उच्चपदस्थ राजकीय पुढारी यांच्या संदर्भामध्ये त्या पेपर न्यूज किंवा रेडिओ न्यूज आपण ऐकायचो की संबंधित व्यक्ती जी ती अमेरिकेमध्ये गेली, संबंधित व्यक्ती जी ती युरोपमध्ये गेली आणि अँजिओग्राफी करून आली वगैरे वगैरे. परंतु आत्मनिर्भर भारत या संकल्पनेमध्ये आता ह्या गोष्टी ज्या आहेत त्या अगदी गावोगावी रुजू व्हायला लागल्या. याच्यामध्ये सर्व वैद्यकीय तंत्रज्ञान अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान हे गावोगावी जे आहे ते सरकारच्या मदतीने जे ते पोहोचू लागलेलं आहे. सर्व प्रकारच्या मशिनरी ज्या आहेत त्या गावोगावी जे ते उपलब्ध होऊ लागले. आता माझंच उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर माझ्या मुलीला मूत्रकर्याचा त्रास 1996 साली झाला होता. मी 1988 पासून प्रॅक्टिस करतोय आणि 1996 साली सोनोग्राफीची सुविधा जी ती पुण्यामध्ये देखील काही मोजक्या डॉक्टरांकडे जिथे उपलब्ध होती. मी माझ्या ओळखीचे जे डॉक्टर किनरे म्हणून आहेत त्यांना मी फोन केला, त्यांच्या रिसेप्शनिस्टने फोन उचलला तर त्याने सांगितलं ठीक आहे तुम्हाला पुढच्या आठवड्यातली अपॉइंटमेंट देते. बोलून गेले ते अत्यंत साधेपणाने. परंतु त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की एकंदरीत जो काही आहे की हा वैद्यकीय सेवेचा जो भाग आहे तो पुढच्या आठवड्यात देतो. मग हा मूत्रकड्याचा जो त्रास आहे तो अत्यंत तातडीचा असतो, तर ट्रीटमेंट तातडीने देणे गरजेचं असतं. त्याच्या तपासणीमध्ये जर 8-8 दिवस जाणार असतील आणि ते देखील ग्रामीण भागातला रुग्ण जो आहे तो पुण्यामध्ये जाणार, तिथे अपॉइंटमेंट घेऊन थांबणार आणि बाकीची गोष्टी करणार. याच्यातून मी शिकलेलं धडा असा होता की नाही ही सेवा जी ते आपल्या गावामध्ये का उपलब्ध होऊ शकत नाही. मी तातडीने त्याच वर्षी जे ते सोनोग्राफीचं मशीन जे आहे ते आम्ही 4-5 डॉक्टर एकत्र येऊन आम्ही सोनोग्राफीचं मशीन जे आहे ते शिरूर गावामध्ये जे ते उपलब्ध करून दिलं. आणि एक अभिमानाची गोष्ट आणखीन सांगायची वाटते की हे मशीन घेताना देखील मला जनता सहकारी बँकेचे जे ती मदत झाली होती आणि ते युनिट आम्ही चालू केल्यानंतर शिरूर परिसरातील सर्व रुग्णांना आम्ही ऑपरेशनची सुविधा, सोनोग्राफीची सुविधा, एक्सरेची सुविधा ही शिरूर ग्रामीण भागामध्ये देण्यास सुरुवात केली होती. त्याच पद्धतीने हा आत्मनिर्भर भारत आपण जो म्हणतोय तर या सगळ्या गोष्टी ज्या त्या आपण आपल्या भागामध्ये आपल्या लोकांसाठी करणं यालाच आत्मनिर्भरता मी संबोधतो. आणि याच्यामध्ये मला आलेला जो अनुभव आहे तो मला मदतीचा जनता सहकारी बँकेने दिला होता. कोविड मध्ये देखील माझा सन्मान जो आहे तो राज्य पातळीवर केला गेला होता. माझ्याकडे जवळपास 3,500 पेशंट मी जे आहेत कोविडमध्ये जे ते योग्य पद्धतीने बरे केलेले आहेत. अतिशयोक्ती नाही, परंतु माझ्याकडे जे 3,500 पेशंट मी बरे केले
त्याच्यापैकी एकाही रुग्णाला मी ऍडमिट केलेलं नव्हतं. सर्व रुग्ण जे ते घरच्या घरी बरे झाले होते. त्याच्यामध्ये ज्या लोकांना ऑक्सिजनची गरज होती खऱ्या अर्थाने, त्यांना आम्ही ऑक्सिजन सिलेंडर्स घरीच पुरवले होते आणि ते सर्व रुग्ण खणखणीत बरे झाले. म्हणजे मॉर्टॅलिटी रेट नावाचा जो भाग असतो की किती लोक मरण पावले, तर माझ्याकडे सेवा घेत असलेले एकही रुग्ण मरण पावलेला नव्हता. परंतु याच्यामध्ये मदतीचा जो काही भाग होता तो त्यावेळेला देखील जनता सहकारी बँकेच्या सेवक वृंदापैकी बरेचसे जे सेवक आहेत ते कोविडच्या काळामध्ये स्वतःहून मला मदत करत होते. म्हणजे त्यांना कोविडची भीती वाटत नव्हती किंवा भीती वाटत असून देखील सामाजिक जाणीव या मदतीच्या हेतूने त्यावेळेला ते मला जे ते मदत करत होते. त्या काळामध्ये जनता सहकारी बँकेचा जो सहकार्यांचा मला सहभाग लावला होता, त्याच्यामधूनच आम्ही हे ऑक्सिजन सिलेंडर्स वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या रुग्णाला घरोघर पोहोचण्यास मदत करत होतो. आता एक माझं घरचंच उदाहरण सांगतो की माझा मुलगा जो आहे तो 2 महिन्यापूर्वी जो आहे तो लंडन येथे बिझनेस अनालिटिक करण्यासाठी जो आहे तो उच्च शिक्षणासाठी जो तो गेलेला आहे. आणि जनता सहकारी बँकेची तर माझे पूर्वीपासूनचे संबंध आहेत, त्यांना देखील मी अप्रोच झालो होतो. अत्यंत अभिमानाने सांगायची वाटतं गोष्ट, परंतु जनता सहकारी बँकेला मी अप्रोच झाल्यानंतर मला दुसऱ्याच दिवशी निरोप मिळाला आणि सांगितलं की डॉक्टर तुम्ही काही चिंता करू नका, आपण तुमचं एज्युकेशन मुलाचं लोन जे आहे ते तातडीने जे आहे ते देऊया. तर त्यांना केवळ 3 आठवड्याचाच अवधी होता की त्याला जॉईन व्हायचं होतं. आणि स्टार्टअप साठी किंवा तुम्हाला कोणत्याही उच्च शिक्षणासाठी ही जी अति तातडीची मदत आहे ती मी अनुभवलेली आहे. परंतु जनता सहकारी बँकेच्या इथल्या घोडनदीच्या शाखा प्रमुख पाचपुते साहेबांनी किंवा पुण्यातील एज्युकेशन लोन डिपार्टमेंटच्या आदरणीय परार साहेबांनी काय ही माझी लोन ची जी काही फाईल आहे ती केवळ 15 दिवसामध्ये फुलफिल करून दे, तेव्हा माझ्या मुलाचं जे ते पुढचं शिक्षण किंवा जी काही एक मनाची वेळ असते की आपल्याला ही मदतीची भाषा जी ती केली जाते आणि त्याच्यामधूनच पुढची पिढी जी ती घडत असते किंवा तुमचा स्टार्टअप उद्योग जो आहे तो घडत असतो. त्यामुळे मी या सर्व गोष्टींसाठी जनता बँकेचा नेहमीच आदरयुक्त कृतज्ञ राहील. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक.